जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024 भरती प्रक्रिया जी सुरू आहे त्याबद्दल आपण माहिती घेऊयात. सर्वप्रथम आपण DMS लॉग इनवर जाऊन सदरच्या विंडोमध्ये येऊया. तर आपण इथे पाहू शकतो काही ठिकाणची भरती प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे. उदाहरणार्थ सातारा. काही ठिकाणची भरती प्रक्रिया ही चालू आहे. काही ठिकाणची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तर काही ठिकाणची नोंदणी प्रक्रिया ही चालू आहे. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की काही ठिकाणची काही जिल्ह्यांची भरती अद्यापही आलेली नाही. तर त्यामागचं कारण काय किंवा कशामुळे अजूनपर्यंत ती भरती आलेली नाही आहे, तर याबद्दल आपण माहिती घेऊया. उदाहरणार्थ आपण पाहू शकतो की सोलापूर जिल्हा, ह्या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला सोलापूरचं नाव दिसणार नाही. सोलापूर जिल्ह्याची होमगार्ड भरती अद्यापही आलेली नाही किंवा अद्यापही त्याबद्दल काहीच अपडेट नाही आहे. त्याचबरोबर दुसरा जिल्हा आहे तो परभणी. परभणी जिल्ह्याची पण अद्यापही काही माहिती नाही आहे किंवा अद्यापर्यंत आपल्यापर्यंत ही भरती प्रक्रिया सुरू झाली असं काही माहिती आलेली नाही आहे. तर तुम्हाला सांगायचा उद्देश असा की सदरच्या ठिकाणचा पट रिक्त नसल्यामुळे तेथील भरती प्रक्रिया ही सुरू झालेली नाही. तर कोणत्याही जिल्ह्याची भरती प्रक्रिया सुरू होण्यासाठी तेथील होमगार्डचा पट हा रिकामा लागतो, अनुशेष रिक्त लागतो. त्यावेळेसच तेथे भरती प्रक्रिया ही सुरू होते किंवा केली जाते. तर सोलापूर जिल्ह्यामध्ये भरती प्रक्रिया 2019लाच झाल्या असल्या कारणाने सध्या तेथे अनुशेष रिक्त नाही आहे. त्यामुळे तेथे भरती होण्यास विलंब लागत आहे. ज्यावेळेस अनुशेष रिक्त होईल त्यावेळेस तिथली भरती प्रक्रिया ही पार पाडली जाईल किंवा तिथली भरती प्रक्रिया ही सुरू होईल. त्याचबरोबर परभणी जिल्हा देखील आपण पाहू शकतो. या लिस्टमध्ये परभणी जिल्ह्याचंही नाव नाही आहे. परभणी जिल्ह्याची पण भरती प्रक्रिया अनुशेष रिक्त झाल्यावरच सुरू होईल. त्याचबरोबर इतर जे बाकीचे जिल्हे आहेत त्या ठिकाणी अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे तेथील उमेदवारांनी खचून न जाता तुमची तयारी चालू ठेवावी. जेव्हा अनुशेष रिक्त होईल त्यावेळेस तेथील भरती प्रक्रिया ही राबवली जाईल. त्यामुळे निराश न होता पॉझिटिव्ह दृष्टीने आपली प्रॅक्टिस चालू ठेवायची, आपली मेहनत चालू ठेवायची. तर अशा प्रकारे तुमच्यासाठी ही अपडेट होती. जिल्हा आहे सोलापूर आणि परभणी. बऱ्याच जणांचे कमेंटमध्ये प्रश्न होते की सर येथील भरती प्रक्रिया कधी चालू होणार आहे किंवा अजून भरती प्रक्रिया का सुरू झाली नाही. परभणीच्या बाबतीमध्ये पण तसंच होतं की सर परभणीची भरती सुरू नाही झाली, कधीपर्यंत येणार आहे. तर त्यामुळे त्याच्या पाठीमागचं हे कारण होतं की अनुशेष रिक्त नाही आहे. त्यामुळं सध्या त्या ठिकाणची भरती प्रक्रिया ही सुरू झालेली नाही आहे. पण ज्यावेळेस अनुशेष रिक्त होईल, जागा रिक्त होतील, त्यावेळेस तेथील होमगार्डची भरती प्रक्रिया ही सुरू होईल व होमगार्ड भरती घेतली जाईल. तर अशा प्रकारे तुम्हाला माहिती दिली आहे. ज्या जिल्ह्यामध्ये भरती प्रक्रिया सुरू झालेली नाही त्याच्या पाठीमागचं नेमकं काय कारण आहे याची माहिती देण्यात आलेली आहे. मी आशा करतो की तुम्हाला ही माहिती समजली असेल आणि तुमच्या शंकांचं निरसन झालं असेल, शंका दूर झाल्या असतील. सदरचा व्हिडिओ हा तुमच्या जिल्ह्यातील उमेदवारांपर्यंत, मित्रपरिवारापर्यंत, नातेवाईकांपर्यंत जास्तीत जास्त पोचवा की या ठिकाणची भरती कशामुळे सुरू नाही झाली किंवा काय कारण आहे. पण लवकरच त्या ठिकाणची भरती प्रक्रिया सुरू होईल. ज्यावेळेस अनुशेष रिक्त होईल, मागणी असेल, त्यावेळेस ते नक्की होईल. त्यामुळं आपली प्रॅक्टिस, आपली मेहनत घेत राहा, असंच चालू ठेवा. एवढं बोलून मी माझा हा व्हिडिओ संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.